अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच या दिव्य आणि पवित्र संदेशापर्यंत तू पोहोचला आहेस. तेव्हा बाळा, दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत हा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार होणार आहे तो तुला पहावयास मिळणार आहे. तेव्हा बाळा, तयार आहेस ना हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यासाठी? स्वामी म्हणतात, बाळा, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू स्वामी माऊलींचा प्रिय बाळ आहेस तर तू कोणाला का घाबरतो? बाळा, आता तुला घाबरण्याची गरज नाही. कारण आता तुझ्या समोर जे काही तुझ्या शत्रूंनी तुला त्रास दिला आहे, त्यांचे जे काही भोग आहेत तुला पहावयास मिळणार आहेत. जो काही तुला मानसिक त्रास, दुःख, यातना दिल्या आहेत, त्या सर्वांची परतफेड आता त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, माणसाचे चांगले भोग किंवा वाईट भोग हे त्याला भोगून संपवावे लागतात. ते कोणालाही टाळता येत नाहीत. कारण ते त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशेब असतो, तो त्यांना पूर्ण करावेच लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. देवाला नेहमी हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. अडचणींना नेहमी हे सांगा आणि संकटांना देखील ठाम ठणकावून सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नाही. कारण सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीमध्ये आणतो त्याची अडचण कधीही आयुष्यभर संपत नाही. कारण परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवतो, त्याच्याबरोबर असतो. योग्य वेळी तुम्हाला तो इतकं देतो की तुमच्याजवळ काहीही मागायला उरत नाही. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात की आपली चूक नसतानाही आपल्याला सर्वजण चुकीचे ठरवले जातात. ज्याला साथ द्यायची तो देतोच आणि ज्याला आपली साथ सोडायची तो सोडून जातोच. म्हणून जो तुमची किंमत करतो, ज्याला तुमचा आदर आहे, ज्याचे तुमच्यावरती प्रेम आहे, ज्याला तुमच्या शब्दाची किंमत आहे, तुमची किंमत आहे, त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही, आदर नाही, प्रेम नाही, त्याला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही महत्त्व देऊ नका. मग तो तुमचा कितीही जवळचा नातेवाईक असो, तुमचा जवळचा कोणीही कितीही असो. पण अंधविश्वास कोणावरही ठेवू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये. जरी तुम्हाला कोणाला हसवता नाही आले, कोणाला सुखी करता नाही आले, कोणाचे दुःख दूर करता नाही आले, तरी कोणाच्याही अश्रूचे कारण होऊ नये. याचे स्मरण ठेवा. जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक यशस्वी व्यक्ती व्हायचं असेल तर कोणत्याही संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एकच सत्य आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर निर्भीडपणे उभे राहा. मग तुम्हाला कुठलेही संकट असो, भीती असो, कधीही मोठी वाटणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये ती खूप मोठी क्षमता असते. नकळत तुझ्यासमोर असा क्षण येईल की ज्याची आशा सोडलीस ते सर्व काही खरे होईल. हो बाळा, कारण आजपर्यंत खूप कष्ट करूनही तुला ज्या गोष्टीमध्ये यश प्राप्त नाही झाले, आता ते सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे.
स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुमच्या हातून एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे काही समाधान असते तोच आपल्या जीवनातील खूप मोठा सन्मान आणि सत्कार असतो, याचे स्मरण ठेवा. स्वामी म्हणतात, फक्त आपला स्वभाव आणि आपली नीतिमत्ता, आपले कर्म चांगले ठेवा, मग सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये आपोआप बदलत जाणार आहे. चिंता करू नका. स्वामी म्हणतात, बाळा, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाचे वाईट होऊ दे असे मनात कधीही वाटत नाही, पण ज्यांना वाटतं माझं वाईट होऊ दे, स्वामींना मनापासून सांगा की स्वामी राया त्यांचेसुद्धा चांगले करा. जेव्हा असे तुम्ही मनामध्ये विचार आणाल तेव्हा सर्वप्रथम परमेश्वर तुमच्या आयुष्याकडे पाहतो. तुमच्या जीवनातील जी काही संकटे, जे काही तुम्हाला मानसिक त्रास आहे तो दूर करण्यास सुरुवात होते. म्हणूनच कधीही दुसऱ्यांसाठी सुख मागा, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल व्हायला सुरुवात होईल. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःच्या सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नका. तुमचाच वेळ वाया जाईल. त्यापेक्षा संकटाशी 2 हात करा. चांगली वेळ तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित येईलच. बाळा, योग्य वेळ येऊ दे. जर कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशीलता संपते तिथे आमचा खेळ, या स्वामी माऊलींचा खेळ सुरू होतो. विश्वास आहे ना? मग स्वामी भक्तांनो, तुमचाही आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील दुःख, यातना, संकटे जरी तू मला सांगितले नाहीस, पण तुझ्या मनामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये आणि तुझ्या कुटुंबामध्ये काय चालले आहे सर्व आम्ही पाहत असतो. कारण जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस, तुझे संपूर्ण कुटुंब आमची भक्ती करत आहे, नामस्मरण करत आहे, तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे. आमचे दिव्य आशीर्वाद, आमचे दिव्य चमत्कार तुझ्यासाठी कार्य करत आहेत. बाळा, देव कोणाचेही कधीही वाईट करत नाही, पण देवामध्ये एक होड आहे जो दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र तो वसुलीसहित वसूल केल्याशिवाय राहत नाही. नेहमी आपल्या स्वामी माऊलींना प्रार्थना करा की स्वामी माऊली, माझ्या जीवनामध्ये जे काही माझे प्रारब्ध आहे, जी काही माझी संकटे आहेत, दुःख आहेत, सगळ्यांशी लढण्याची मला शक्ती द्या आणि तुमची भक्ती, तुमचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहोत अशी आपल्या स्वामी माऊलींना निरंतर प्रार्थना करा. स्वामी म्हणतात, बाळा, जर सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी कधीही काहीच बोलू नका. स्वतःचे कर्म करत राहा, कारण लोकच तुमचा स्वतःहून परिचय देतील. हो बाळा, आता चिंता करू नको, कारण स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त विश्वास ठेव आणि प्रत्येक पाऊल संयमाने, आत्मविश्वासाने पुढे टाकत राहा. सत्याच्या वाटेवरती चालत असताना कधी पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्यापेक्षा गर्दीमध्ये मिसळू नका आणि स्वतःचे आयुष्य स्वतः घडवण्याचा प्रयत्न करा. नकारार्थी लोकांच्या नादाला लागून स्वतःचे आयुष्य खराब करून घेऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, अडचणी तुमच्या आयुष्यात नाहीत तर तुमच्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय प्राप्त कराल त्या दिवशी सर्व काही मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील. बाळा, आजपर्यंत जेवढे गमावले आहे, आता त्यापेक्षाही तुला जास्त देण्यासाठीच या संदेशामार्फत ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून देतो आम्ही साथ तुम्हाला. हो बाळा, याचे स्मरण ठेव आणि कधीही अविश्वास दाखवू नको, कारण आजपर्यंत तुझी निरपेक्ष भक्ती आणि जो काही तुझा प्रचंड विश्वास आहे त्याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे.
तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको. शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यामध्ये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर तुझा संयम आणि आत्मविश्वास खंबीर असेल तर तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. हो बाळा, आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेस. भिवू नकोस, घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक आहेत, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीही होणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला प्रार्थना करता की हे स्वामी राया मला तुमची गरज आहे, दररोज प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला आम्हाला साथ घालत असता. बाळा तुला हे माहीत नाही की तुझ्या अवतीभोवती तुझे नामस्मरण चालू असताना ही गुप्त शक्ती तुझ्या बाजूलाच असते, तुझ्या समोर असते. फक्त तुला ते ओळखण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात, यापुढे असे समजा की पाठीमागे लागलेली संकटेच तुम्हाला पुढे जाण्याचे योग्य मार्ग मोकळे करत असते. म्हणूनच कोणत्याही संकटांना, कोणत्याही बिकट परिस्थितींना कधीही घाबरू नका आणि निराश खचून जाऊन माघार घेऊ नका. जर मैदानात उतरला आहात तर विजय प्राप्त केल्याशिवाय पाठी फिरू नका. स्वामी म्हणतात, बाळा संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी माऊली पाठीशी आहेत. म्हणूनच लढ, त्यासाठी प्रेरणा आम्हीच देत आहोत. आता माघार घेऊ नको, आता जिंकल्याशिवाय माघारी फिरू नको, कारण तुझ्या पंखामध्ये ते बळ तुला देण्यात आले आहे. स्वामी म्हणतात, आता चिंता नको. स्वामी म्हणतात, बाळा देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे. फक्त एकच अट घातली आहे आणि ती म्हणजे जो झिजेल तोच चमकेल. म्हणूनच कष्ट करा. तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. कधीही कोणत्याही संकटात, कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही कार्यासमोर हार मानू नका, कारण ज्या क्षणी तुम्ही हार मानाल त्या क्षणी सर्व काही गमावून बसाल. म्हणूनच बिकट परिस्थिती असो, तुमचे प्रयत्न निर्भीड ठेवा. तुमचे मन निसंकोचपणाने प्रत्येक कार्याला वाहून घेऊन जाऊ दे. आणि म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की निशंक मनाने कोणत्याही कार्याला सुरुवात केली तर त्यामध्ये खूप मोठे यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी म्हणतात, बाळा मनासारखे कोणाला जगता येत नसतं. फक्त परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. म्हणूनच या आध्यात्मिक संदेशाला दुर्लक्ष करू नको. आणि माझ्यावरील भक्ती जर तुझी निरंतर असेल तर तुझ्यामधील जिद्द आणि संयम ठेवून सर्व कार्याला सुरुवात कर, कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे. हो बाळा, आता नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुझ्या समोर येणार आहेत. फक्त तुझी जिद्द आणि आमच्यावरील भक्ती अशी ठेवायची की तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, आपले काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखे करता आले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटांचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला जाऊन बसतो. जिंकण्याची मजा तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. मग ते तुमचे जवळचेच विश्वासघातकी लोक असो किंवा शत्रू असो, हे सर्व काही तुम्हाला हरण्याची वाट पाहत असतात. म्हणूनच बाळा, आता जिंकून दाखवायची वेळ आली आहे. आता माघार न घेता सर्व कार्यामध्ये झोकून देण्याची वेळ आली आहे. तेव्हा संयमाने, आत्मविश्वासाने प्रत्येक कार्य करण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी तुम्हाला संकेत मिळतात, तुमच्या समोर असे काही दरवाजे उघडले जातात, पण तेव्हा तुम्हाला समजत नाही की यामधील कोणता योग्य दरवाजा आहे. पण जेव्हा तुमच्या मनातून एखादी शक्ती तुम्हाला संकेत देत असेल की त्या दरवाजातून बाहेर जाण्याची तुम्हाला बुद्धी होत असेल तर समजून जा की हे सर्व स्वामी माऊलींचे संकेत आहेत.
आणि त्याच मार्गावरती तुम्हाला निरंतर चालायचे आहे. स्वामी म्हणतात, बाळा विचार कर, बोलण्या अगोदर विचार कर आणि वागण्या अगोदर विचार कर. दुसऱ्यांना रडवताना विचार कर, कारण मग वेळ तुझीसुद्धा येईल. म्हणूनच कधीही कर्म चांगले ठेवा. कोणाविषयीही मनामध्ये राग द्वेष मत्सर ठेवू नका. नेहमी दुसऱ्यांच्या सुखाचा आनंदाचा विचार करा. परमेश्वर सर्वप्रथम तुमच्या सुखाचा विचार करणारच. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.